नमस्कार मित्रांनो, डांगण होल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत। मित्रांनो, तुम्ही मागच्या वेळेस पाहिला असेल पांढऱ्याचा व्हिडिओ, जो पांडुरंग दादा किंवा यशवंत दादा उघडे म्हणून जो त्यांचा आदिवासी साहित्य त्यांचं जे कलाकुसर त्यांचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, तर ती व्यक्ती मित्रांनो आज काही कामानिमित्त आपल्याला भेटायला इथं आले आपल्याकडे। तर बघा, त्यांना हे जे आपलं सगळं साहित्य इथं संग्रहालयामध्ये जे ठेवलंय, तर हे पाहून खूप बरं वाटलंय। तर त्यांच्याही तोंडून मित्रांनो ऐकू आपण त्यांचं मनोगत थोडक्यात। जय आदिवासी, मी यशवंत उघडे आज पांडुरंग दादा भांगरे यांच्याकडे काही कामानिमित्त इकडे आलो। तर त्यांनी जे संग्रहालय बनवलंय आपल्या आदिवासी समाजाच्या जुन्या काळात ज्या लागणाऱ्या वस्तू त्या लोप पावत चाललेल्या, त्या दिशेनाशा झालेल्या त्या वस्तूचं संग्रहालय एकदम इतक्या भारी पद्धतीने, चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलेले आहेत। सगळे मळई असेल, घुंगुडा असेल, सगळेच आपले जे बोहाड्यात जे आपण हे बोहाड्यासाठी नाही का सोंग काढतो ते, तर एकदम त्याने एकदम ॲक्युरेट म्हणजे एकदम मस्त पद्धतीत सगळं जतन केलेलं आहे। एकदम भारी वाटलं इथं त्यांना आज भेट देऊन, एकदम व्यवस्थित सजवलंय त्यांनी। एक संग्रहालय तयार केलंय आपल्या आदिवासी समाजाने, ज्या ज्या वस्तू वापरल्या त्या लोप पावत चालले, त्याचे नावं पण विसरलो आपण, नावं विसरून गेलो आपण। त्याच्यामुळं हे जतन केलंय। आपल्या पोरांना जर सांगायला लागलो तर त्यांना ते माहित नाही असं एकदम व्यवस्थित बनवलंय संग्रहालय त्याने। तर मग एकदम भारी वाटलं बरं का भेट देऊन। छोटासा प्रयत्न आपला चालू आहे, मग याला दादा आपण अजूनही काहीतरी करू शकतो। अजून करू शकतो। पाठबळ म्हणजे पाठबळ गरजेचं आहे। आपल्या समाजाने पाठबळ दिला पाहिजे। ज्या ज्या वस्तू आपल्याला येतात ती एक एक वस्तू का ना इथं आणून ठेवली पाहिजे, ज्या वस्तू लोप पावत चालल्या। याची अजून दुसरी कल्पना आपली अशी एक छोटासा आपल्याला जिथं एवढं जे इथं पाहायला भेटतंय, तर मग असंच एक बऱ्याच जणांचं म्हणणं आहे हे तुम्ही घरी करा। घरी करा। तर मग घरी करायला म्हणलं, मग परत आपल्याला एवढं साहित्य नव्यानं उभं करावं लागलं, परत आर्थिक मदत हे ते काही गोष्टी, जागा, बरोबर आहे। तर असं आहे, बघू जर आपल्याला आर्थिक पाठबळ पण पाहिजे, त्याची पण गरज आहे, केलं तर आपण ते करू। छोटे याच्यात किरकुंडा पण त्याने ठेवलेला आहे, चाळण्या आहेत, आपलं कुडवणं, काय कुडवणं म्हणतात, काही जण आकडं म्हणतात, पावडं, आपली कुऱ्हाड, मग या सगळ्याच वस्तू, कुरकुले, काही जण टोपले म्हणतात त्याला, परत हे आपले तोंडे, घुंगड, मळया, ही आपली जुनी गलोर, आणि हे आपले पोवाड्यासाठी जे वापरतात सोंग ते, परत या बांबूच्या वस्तू, टोपल्या असतील, कंदील, बऱ्याच वस्तू आहेत, तसे सुप आहेत, बियाणं, ते सगळं जे आपले जुने वाडवडील मंडळी जे वापरायचे, हे सगळं बियाणं, हे बैलांसाठी वापरले जाणारे ते, परत हे आपल्या घागऱ्या, हे बैलांचे गोंडे, हे सगळंच बैलगाड्या असतील, वखर असेल, हा नांगर एकदम व्यवस्थित तयार करून ठेवलेलं आहे इथं। हे सगळं बैल तिकडं पण। तर दादा हे जे आहे ना, आता हे नांगर वखर समजा हे जे साहित्य आहे, तर मग हे काही लोकांना माहित नाही, बरोबर, आपल्या भागातला नांगर कसा राहतो, किंवा कुळव म्हणजे काय, बाबर म्हणजे काय, तर मग ते आपण एक छोटस बारीक याच्यामध्ये ते हे असं बनवलंय इथं, केनी। ते आता नवीन मुलांना विचारलं की हे वस्तू काय असतात, त्यांना पण सांगता येत नाही, वस्तू नेमक्या काय आहे, आपल्याला या संग्रहालयामध्ये पाहायला भेटतं। असं एक छोटासा इथं आपण हा प्रयत्न केलाय। तर मित्रांनो,
इथं थोडीशी सावली येते, अंधार म्हणजे वाटतोय. तर हे जे आपण इथं पाहिले तर असंच ह्या दादांचं सुद्धा काही साहित्य आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल. अजूनही आपण ते साहित्य पाहणार आहे. दादा बनवले अजून आहे ना, थोड्याफार प्रमाणात आहे. म्हणजे बनवू, इथून पुढे बनवायचं काम चालू आहे. पावसाळ्यात थोडी अडचण येते बांबूच्या वस्तूसाठी, त्याच्यामुळे मग बनवावं लागतील वस्तू. तर मग मित्रांनो, दादांच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला पुन्हा एका व्हिडिओ मध्ये पाहायला भेटतीलच. तर कसं आहे, आता आमचे काम धंद्याचे दिवस आले, बरोबर हे पाण्या पावसाने एक रन केलाय. जे हातातोंडाशी आलेला घास घेण्यासाठी थोडीशी अडचण होते. व्हिडिओ येत राहतील, पाहत राहा.